जुने नाशिक भागात हिंदू मुस्लिम ऐक्य वर्षानुवर्षे जोपासले जात असताना या ऐक्याला तडा देण्याचे षडयंत्र कोणी व का आखले? धार्मिक स्थळांच्या जवळ दगडफेक करीत दंगल कोणी भडकवली? याचा शोध घेऊन पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी शहर व जिल्हा काँग्रेसच्या आणि सुन्नी मरकजी सीरत समितीच्या वतीने खासदार डॉक्टर शुभा बच्छाव व शहर एक खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना देण्यात आले. सर्वधर्मीय नाशिककरांनी हा दंगलीचा तसेच दंगलखोरांचा प्रयत्न फॉल्ट ठरविला आणि अवघ्या 8 तासात जुने नाशिक पुन्हा नेहमीप्रमाणे गजबजल्याचे चित्र शनिवारी सर्वांनी बघितले. कुठल्याही समाजकंटकांकडून असे धाडस होऊ नये यासाठी शहर पोलीस प्रशासनाने अधिकाधिक खबरदारी घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देते समय शहराध्यक्ष ॲडव्होकेट आकाश छाजेड, डॉक्टर हेमलाचा पाटील, वस्तला खैरे, सिराज कोकणी, बबलू खैरे, राहुल दिवे, शेख हानिफ बशीर, जावेद शेख, स्वाती जाधव, युनुस सेठ, अक्रम बिलाल खतीब व सुरेश मारू आम्ही सर्व शहरी खतीब, त्याचप्रमाणे आपले मुस्लिम समाजाचे पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपले कमिशनर साहेब यांना भेटलो आणि 16 तारखेला जी काही जुन्या नाशिकमध्ये घटना घडली, जी काही दगडफेक झाली, त्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे. कारण गेल्या 30-35 वर्षापासून जर आपण बघितलं तर आपल्या संपूर्ण नाशिक शहरामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये अतिशय चांगला ऐक्य आहे. एकमेकांमध्ये त्यांचे व्यवहार आहेत. त्याचप्रमाणे ईद मिलनला एकमेकांकडे जातात, दिवाळी मिलनला एकमेकांकडे जातात आणि असं ऐक्याचं वातावरण असताना काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी सगळ्यांना असा डाऊट आहे की ही ठरवून घडवलेली दंगल आहे. कारण त्या दिवशी त्यांनी रॅलीची जी परमिशन घेतली होती तर ती फक्त शालीमार टू कलेक्टर ऑफिसपर्यंतच घेतली होती, परंतु मुद्दाम ते जुन्या नाशिकमध्ये घुसले आणि मशिदीसमोर काही गाड्या त्या ठिकाणी थांबल्या आणि जोरजोरात ओरडायला सुरुवात केली आणि त्यामुळे ते वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे दोन्ही बाजूंनी त्या ठिकाणी दगडफेक करण्यात आली आणि पोलिसांना त्याची कल्पना नव्हती, परंतु त्यांनी अतिशय चांगलं सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. 2 पोलीस अधिकारी जे आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी मार लागलेला आहे. काही इतर जे काही आपले रहिवासी आहेत त्यांना देखील दगडफेकीमध्ये ते इंज्युअर झालेले आहेत. इथून पुढे भविष्यामध्ये अशी घटना घडायला नको. शांतता नाशिक शहरामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये राहायला पाहिजे, ऐक्य राहायला पाहिजे. याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे की आपण त्या ठिकाणी CCTV कॅमेरामध्ये जे कोणी असतील त्यांच्यावरती तुम्ही कडक कारवाई करा की जेणेकरून भविष्यामध्ये अशा घटना या घडणार नाही. जे निरपराध लोक असतील त्या निरपराध लोकांना कुठलंही त्यांच्यावरती विनाकारण कारवाई होऊ नये अशा पद्धतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा सण उत्सव असतील किंवा काही रॅल्या असतील त्यावेळी त्या भागामध्ये पोलीस बंदोबस्त जास्तीत जास्त ठेवा. राहुल भाऊ, आज तुम्ही पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केलं आहे, काय प्रमुख मागणी होती? आज डॉक्टर शोभाताई बच्छाव, खासदार आकाश छाजेड आणि काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी CP साहेबांना भेटलो. 16 तारखेला जो काही निंदनीय प्रकार घडला, 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणारा, 2 समाजामध्ये भडकाऊ भाषण करून दंगली घडून आणणारा जो काही वाईट प्रकार घडला, त्या प्रकारचं निवेदन आज आम्ही सादर केलं. CP साहेबांना आम्ही म्हटलं होतं याच्यामध्ये जे कोणी दोषी असेल, मग मुस्लिम बांधव असो नाही तर हिंदू बांधव असो, पण त्याच्यामधले जे कोणी समाजकंटक असेल त्यांच्यावर कडक कारवाई करा. या गावामध्ये गेल्या 30-40 वर्षापासून त्या भागातून गणपतीची मिरवणूक चालते, नवरात्राची चालते, बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीची मिरवणूक चालते. छत्रपती मुस्लिम भागामध्ये प्रकार बघायला मिळालेला नव्हता आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे का हे प्लॅन केलेला म्हणजे नियोजित अशी ही दंगल घडून आणलेली आहे आणि याच्यामध्ये निष्पाप मुस्लिम बांधवांचा, निष्पाप हिंदू समाजसुद्धा याच्यामध्ये बळी जात आहे. आणि म्हणून आम्ही CP साहेबांना सांगितलं आहे की याच्यामध्ये जे पडद्यामागून जे
करताय, हिंदू आणि मुस्लिममध्ये जे दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न करताय, त्यांच्यावर खरी कारवाई झाली पाहिजे. कारण हिंदू आणि मुस्लिम समाज ह्या गावामध्ये एक आहे, परंतु हे तेढ निर्माण करण्याचं काम बांगलादेशला काय झालं, नाशिकमध्ये त्याचा पडसाद उमटत आहे. म्हणजे साहजिकच हे कोणी सांगेल का हे. नाशिक स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.